लासलगावच्या बाजारपेठेत कांद्याचे भाव वाढले रे वाढले की कांदा रडवणार, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येणार अशी ओरड देशभरात सुरू होते. मात्र ग्राहकाला रडवणारा हा कांदा खरंच शेतकऱ्याला हसवतो का? याचं हे उत्तर. कांद्याची वर्गवारी करून त्याला बाजारात घेऊन जाण्यासाठी तयारी करणारा हा मखमलाबादचा युवा शेतकरी सचिन जगझाप. बाजार समितीत आवक घटल्यानं कांद्याचे भाव चढे आहेत. मात्र या वाढलेल्या भावातून सचिन जगझापला खरंच काही फायदा झाला का? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थीच द्यावं लागेल. सचिनचे, त्याच्या कुटुंबियांचे परिश्रम, निसर्गाचा लहरीपणा, खतं बियाणांच्या वाढत्या किमती पाहता त्याच्या मेहनतीचं मूल या भावात होतच नाही. मार्केटमध्ये कांदा लिलाव झाल्यानंतर जर तो समजा कांदा 800, 900 किंवा 1000 रुपयाला विकला असेल तर 5 महिन्याची जी कॅपिटल कॉस्ट आहे शेतकऱ्याची, जी लागलेली कॅपिटल लागलेले आणि त्याच्या रिटर्न्स अगेन्स्ट कॅपिटल जर आपण विचार केला तर हा न परवडणारा विषय होऊन जातो. म्हणून सरासरी कमीत कमी शेतकऱ्याला जर एक बऱ्यापैकी भाव मिळायचा असेल किंवा जर प्रॉफिट मिळायचा असेल तर कमीत कमी 1200 ते 1300 रुपयाच्या पुढेच कमीत कमी कांदा जायला हवा. शेतकऱ्याला या कांद्यातून काही मिळत नाही. मग कांद्याचा हा भाव वाढतो कुठे? शेतकऱ्यांना बाजार समितीत आणलेल्या कांद्याचा भाव लिलावाच्या टप्प्यापासून वाढायला सुरुवात होते. शेतकऱ्याकडून घेतलेल्या कांद्यावर व्यापारी बाजार भावाप्रमाणे नफा कमवून विकतो. कांद्याच्या पुढच्या प्रवासासाठी प्रति किलोला प्रति किलोमीटर 80 पैसे ते 1 रुपया खर्च येतो. ट्रॅव्हलिंगवर किती तुम्ही अंतर कापता, त्याच्या पाठीमाग नुसता तोच खर्च नाही, बाकीचे दुसरे हमाली हाली हे आलं ते आलं, त्याच्यात घटतूट येते. प्रत्येक किलो मागं थोडा थोडा कांदा एक्स्ट्रा कस्टमरला जातो. ते सर्व खर्च धरून ती विक्री होते. साधारणतः कमीत कमी आता समजा तुम्ही पर राज्यात नेलं त्याला 300-400 रुपये खर्च किलो मागं खर्च येतो. 3-4 रुपये तुम्ही जवळ न्याला त्याला 100 रुपये खर्च, रुपये किलो खर्च येईल. किरकोळ बाजारात आज ग्राहकाला 60 ते 70 रुपये दरानं कांदा विकत घ्यावा लागतोय. कांदा विकताना किरकोळ व्यापारीही त्याचा भाव 8 ते 10 रुपयांनी वाढवून विकतो. त्यामुळे या सगळ्या टप्प्यात वाढलेल्या दराचा भार ग्राहकावर पडतो. आता कांद्याचा रेट चालू आहे 60 रुपये किलो आणि कांद्याची आवक घटल्यामुळं हे कांद्याचे रेट वाढले आहे. हाच कांदा पूर्वी 30 रुपये 40 रुपये असायचा, हा कांदा 20 रुपये असायचा. आता हा कांदा खूप म्हणजे जो आपण 20 रुपयाला घ्यायचो तो आज 60 रुपयाला घेतो. म्हणजे 2-3 पट भाव वाढलाय त्याचा. विशेष म्हणजे मेहनतीनं कांदा पिकवणारा शेतकरी आणि चढ्या दरानं विकत घेणारा प्रत्यक्ष ग्राहक या कांद्याच्या अर्थसाखळीतल्या महत्त्वाच्या घटकांना नेहमी नुकसानच झेलावं लागतंय. मधल्या 2 टप्प्यात म्हणजेच व्यापाऱ्यांच्या पातळीवर हा कांदा भाव खातो. या अर्थसाखळीतल्या जाणकारांच्या मते कांद्याची सध्या कृत्रिम टंचाई दाखवली जाते. कांद्याची टंचाई नाहीये, फक्त नवीन कांदा येईपर्यंत आमच्या ताब्यातला कांदा आम्ही चढ्या भावाने विकू अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे. हा सगळा कांदा त्यांनी 700 ते 1000 रुपये भावाने घेतलेला आहे आणि संपूर्ण भारतामध्ये साठवून ठेवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याची काही मुळं आपल्याला सापडणार नाहीत. ही संपूर्ण यंत्रणा तयार झालेली आहे. कांदा हा खरं तर रोजच्या जेवणातला महत्त्वाचा घटक. त्याचाच भाव वाढला तर ग्राहकाच्या डोळ्यात पाणी येतं. तर आधीच निसर्गाचा प्रकोप झेलूनही कसाबसा कांदा बाजारपेठेत नेणाऱ्या शेतकऱ्याच्या झुळीतही काही न पडल्यानं बळीराजाही हैराण. या परिस्थितीवर आता सरकारी नियंत्रण आवश्यक असून हमी भाव लागू करण्याची मागणी केली जाते. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.